उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला. कोकाटेंचं खातं काढल्यानंतर अजितदादा फडणवीसांच्या भेटीला. सूत्रांची माहिती, कोकाटेंचा राजीनामा अद्याप मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द नाही. सदनिका गैरव्यवहार प्रकरणी माणिकराव कोकाटेंची खाती काढली. कोकाटेंनी मंत्रिपदाचा राजीनामा अजित पवार यांच्याकडे सुपूर्द केल्याची माहितीही समोर. माणिकराव कोकाटेंची खाती काढण्याची मुख्यमंत्र्यांची शिफारस राज्यपालांकडून मान्य. कोकाटेंजवळची खाती आता अजित पवारांकडे असणार. माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता. सदनिका गैरव्यवहार प्रकरणी कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा. उच्च रक्तदाबामुळे कोकाटे सध्या लीलावती रुग्णालयात दाखल. धनंजय मुंडेंकडून मंत्रिपदासाठी लॉबिंगची चर्चा. मुंडेंकडून दिल्लीमध्ये अमित शहांची भेट, तर भेट पूर्वनियोजित होती. परळी मतदारसंघाबाबत शहांसोबत चर्चा. धनंजय मुंडेंकडून ट्विट करत स्पष्टीकरण. धनंजय मुंडेंचं हायकमांड मुंबईमध्ये दिल्लीत का आले ते माहिती नाही. वैयक्तिक कामासाठी दिल्लीत आली असावेत. खासदार सुनील तटकरेंचा मुंडेंना टोला. तुम्ही निवडणुकीमध्ये फक्त कमळाची काळजी करा, 5 वर्ष आम्ही तुमची काळजी करू. अंबरनाथमधील सभेत मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. संजय राऊत आज शरद पवार यांना भेटणार. महानगरपालिकेच्या संदर्भात राऊत आणि पवार यांची भेट होणार असल्याची सूत्रांची माहिती. साताऱ्यातील 115 कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी सुषमा अंधारेंसह काँग्रेसचं एकनाथ शिंदेंकडे बोट. आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण जायचं. अंधारेंचा आरोप, तर शिंदेंच्या राजीनाम्याचीही मागणी. सातारा ड्रग्ज प्रकरणाशी संबंध नाही. एकनाथ शिंदेंचे बंधू प्रकाश शिंदेंनी आरोप फेटाळले, तर अंधारेंना अब्रू नुकसानीच्या दाव्याला सामोरं जावं लागेल. शंभूराज देसाईंचा इशारा. नाशिकच्या तपोवनातील झाडांची कत्तल करण्याच्या निर्णयाला कोर्टात आव्हान. याचिकेची दखल घेऊन आज कोर्टात सुनावणी होणार. 1800 झाडं तोडण्याच्या प्रतिवाद्यांना मज्जाव करण्याची मागणी.